ओम शांती. नमस्कार. राजयोग शिबिरच्या अंतिम वेबिनार सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत परमात्माने जे ज्ञान दिले आणि जे महावाक्य उच्चारले ते कोणते होते आणि त्यांना काय म्हणतात. परमात्माचे सत्य ज्ञान आत्मसात करण्यासाठी परमात्मांनी आपल्याला निवडले आहे. तर खरं पाहिलं तर हे आपलं भाग्यच आहे. तर या भाग्याच्या स्मृतीमध्ये आपण स्थिर होऊन जाऊया. जेथेही आपण बसलो आहोत तेथे आपले देह आणि आपले चित्त एकाग्र करूया मस्तकाच्या मध्यस्थानी, जे माझ्या आत्माचे या शरीरामध्ये स्थान आहे. एकाग्र होऊया. आपल्या त्या प्रकाशमान स्वरूपामध्ये मी आत्मा सर्व गुणांनी भरपूर स्वतःच्या त्या दिव्य स्वरूपाला पाहते. मी सूक्ष्म ज्योती चैतन्य अजर अमर अविनाशी मी आत्मा स्वतःच्या त्या चैतन्य स्वरूपाला पाहते. छोटासा बिंदू परंतु अनेकानेक रोल प्ले करणारी मी आत्मा सतयुग पासून त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता कलयुग अंतापर्यंत रोल प्ले करणारी मी ऍक्टर या विश्व नाटकामध्ये विशेष रोल प्ले करणारी मी हीरो ऍक्टर स्वतःच्या विशेष स्वरूपाला पाहते. मी एक अद्भुत शक्ती स्वतःच्या आंतरिक शक्तीला अनुभव करते. स्वतःच्या या सत्य स्वरूपामध्ये स्थिर होताच मी माझ्या सम्मुख सर्व गुणांचा सागर, सर्व शक्तींचा सागर, महाज्योती पिता परमात्मा शिवबाबांनाही पाहते. शिवबाबांची शक्तिशाली किरणे माझ्यामध्ये समावली जात आहेत. शिवबाबांच्या शक्तीच्या किरणांनी भरपूर मी आत्मा स्वतःला समर्थ पाहत आहे. या किरणांचा प्रभाव माझ्या आत्मामधील तेज वाढवत आहे.
परम शक्तिशाली शिवबाबांनी मला ही शक्तीने भरपूर केले आहे. मी आत्मा परमात्म शक्ती स्वतःमधून संपूर्ण शरीराच्या अवयवांमध्ये पसरवत आहे. हा शक्तीचा प्रवाह माझ्या शरीरातील एक एक अवयवाला सशक्त सुदृढ बनवत आहे. मी आत्मा ही स्वस्थ आणि माझे शरीर ही शक्तिशाली निरोगी बनत आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे. मी संपूर्ण निरोगी आहे. स्वतःच्या या समर्थ स्थितीमध्ये स्थित राहून आज आपण तयार झालो आहोत साक्षात परमपिता परमात्माने उच्चारलेले महावाक्य ऐकण्यासाठी. तर आज या अंतिम सत्रामध्ये मी प्रतिभा दीदींचं मनापासून स्वागत करते. आज ते आपल्या बरोबर परमात्माच्या महावाक्यांवर संवाद करतीलच, पण त्याचबरोबर आपण सगळ्यांनीही आज एकमेकांशी संवाद साधायचा आहे. हे सत्र झाल्यानंतर या पुढे काय, कारण की इथे तर आपलं वेबिनार सत्र संपणार आहे, पण ही यात्रा आपल्याला संपवायची नाहीये, ती पुढे निरंतर चालू ठेवायची आहे. तर त्याचे मार्ग काय असतील त्याच्यावर नक्कीच या सत्राच्या शेवटी चर्चा होईल. तर मी आता प्रतिभा दीदींना विनंती करते की हे सत्र त्यांनी पुढे चालू करावे. ओम शांती. ओम शांती. गेल्या काही दिवसांपासून आपण सगळेजण ईश्वरीय ज्ञान खूपच तल्लीन होत ऐकत आलो आहोत. आणि आज अंतिम दिवस म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की इतके दिवस ऐकत होतो, खूप छान वाटत होतं, मनाच्या आणि तणाच्या स्थितीमध्ये फरक जाणवत होता. हा सकारात्मक फरक प्रत्येकालाच आवडू लागला आहे. तर तुम्हाला सांगण्यास खूप आनंद होतो की आपला हा 7 दिवसांचा कोर्स झाला म्हणजे आपली ही आध्यात्मिक यात्रा इथेच थांबत नाही, तर खऱ्या अर्थानं या आध्यात्मिक प्रवासाला खरी सुरुवात होते. कारण आजपर्यंत जे आपण ऐकलं या 7 दिवसांच्या कोर्समध्ये ते देखील ईश्वरीय ज्ञानच होतं, परंतु ते माझ्या शब्दांनी तुम्ही ऐकलं. 7 दिवसांचा कोर्स झाल्यानंतर प्रत्येक ब्रह्माकुमारी आश्रमवरती रेग्युलर क्लासेस चालतात, ज्याला आम्ही म्हणतो मुरली क्लास. तर ही मुरली म्हणजे काय आहे, तर मुरली म्हणजे ईश्वराचे, प्रभूचे, त्या देवाचे डायरेक्ट महावाक्य आहेत. त्या हायेस्ट ऑथॉरिटीने स्वयं उच्चारलेले महावाक्य, जे उच्चारण ह्या साकार सृष्टीवरती येऊन
साकार तनाचा आधार घेऊन जे शब्द उच्चारले. आपण काल पाहिलं की ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये स्वयं ईश्वराने येऊन सत्य ज्ञान दिलं. तर ते ज्ञान जे दिलं गेलं ते रेकॉर्ड करून ठेवण्यात आलं, त्याला लिहून ठेवण्यात आलं आणि ते आज प्रत्येक ब्रह्माकुमारी सेंटरवरती मुरलीच्या रूपानं वाचलं जात आहे. आणि जेव्हा ब्रह्मा बाबा होते त्यांच्या तनाचा आधार घेऊन ज्या काही ज्ञानाची प्राप्ती झाली त्या मुरलीला आम्ही म्हणतो साकार मुरली. आणि ब्रह्मा बाबांनी 18 जानेवारी 1969 ला जेव्हा जुन्या शरीराचा, पार्थिव शरीराचा त्याग केला, त्यानंतर ह्या सृष्टी चक्रामध्ये अशी एक विशेष आत्मा, असे एक विशेष तन रथ आहे. आदरणीय परम श्रद्धेय दादी गुलजार, ज्यांना आम्ही दादी हृदय मोहिनी देखील म्हणतो, त्यांच्या तनाचा आधार परमात्म्याने घेऊन देखील महावाक्य उच्चारले, आजही उच्चारत आहेत. ती जी मुरली चालते त्याला आम्ही म्हणतो अव्यक्त. कारण जेव्हा ब्रह्माबाबा व्यक्त होते म्हणजे साकार शरीरामध्ये होते, तर व्यक्त रूपानं ती मुरली चालली म्हणून साकार. आणि ब्रह्मा बाबा शिवबाबांनी जे सांगितलं त्या मतावरती अगदी 100% चालले आणि आपल्या संपूर्ण स्थितीला त्यांनी प्राप्त केलं, म्हणजे अव्यक्त झाले. जे आपण 3 लोकांमध्ये पाहिलं की साकार सृष्टी आणि ह्याच्यावरती आकाश, सूर्य, तारे आणि त्याच्याही वरती एक लोक आहे सूक्ष्म लोक, जिथे ब्रह्मा बाबा संपूर्ण स्वरूपामध्ये फरिश्ता स्वरूपामध्ये आहेत आणि आपल्या सर्वांना पालना देत आहे. आपण काल पूर्ण जीवन कहाणी त्यांची पाहिली, या संस्थेचा इतिहास देखील पाहिला. तुम्ही जेव्हा ब्रह्माकुमारी आश्रमला भेट द्याल, तिथे जाल, तिथे तुम्हाला बाबांचा कमरा भेटेल आणि जिथे मुरली वाचली जाते त्या सत्संगाच्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा फोटो देखील दिसेल. तर तुम्ही म्हणाल त्यांचा फोटो का आहे? तर ब्रह्माकुमारी आश्रम मध्ये येणारी प्रत्येक मनुष्य आत्मा त्या निराकार शिवपित्यालाच ईश्वर मानते, परंतु ह्या साकार सृष्टीवरती ज्या रथाचा आधार घेतला, जो रथ एक माध्यम बनला, एक निमित्त बनला आपल्यापर्यंत हे श्रेष्ठ ज्ञान पोहोचवण्यासाठी, आणि त्याचबरोबर कसं त्या ज्ञानाला जीवनामध्ये अगदी 100% आपल्यामध्ये धारण करायचं, त्याच्यावरती चालायचं, हे अगदी सहज रूपानं शक्य करून दाखवलं. तर आपल्या समोर एक आयडियल एक्झाम्पल, एक आदर, एक सन्मान, एक रिस्पेक्ट ह्या आधारे देखील प्रत्येक ब्रह्माकुमारी आश्रमला त्यांचा फोटो, बाबांचा कमरा आहे. कारण ते ईश्वराशी आपल्याला कनेक्ट होण्यासाठी आजपर्यंत भक्ती मार्गामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या मूर्तीला, फोटोला समोर ठेवायची सवय झालेली आहे. तर त्या ईश्वराची शक्ती किंवा त्याच्याशी बातचीत करणं, त्याचा तो अनुभव आपल्याला ब्रह्मा बाबांच्या थ्रू, एक माध्यम जे आहे त्यांच्या थ्रू कनेक्ट होता येतं. तर केवळ एक रिस्पेक्ट, एक सन्मान आणि ह्या सृष्टीवरचा विशेष रथ, विशेष पाठ बजावणारा, त्या आधारानं त्यांचा फोटो, बाबांचा कमरा, आणि शिवबाबांना देखील बाबाच म्हणतो आणि ब्रह्मा बाबांना देखील बाबाच म्हणतो. परंतु अव्यक्त मुरली जी चालते त्याच्यामध्ये शब्द येतो बाप दादा. तर तेव्हा बाप म्हणजे शिवबाबा आणि दादा म्हणजे ब्रह्मा बाबा. हे दोन्ही शब्द एकत्र उच्चारले जातात, बाप दादा. कारण दादाच्या तनामध्ये, ब्रह्मा बाबांच्या तनामध्ये स्वयं तो हायेस्ट ऑथॉरिटी निराकार शिवबाबा म्हणजे आपल्या आत्म्याचे पिता येतात. त्या अर्थानं बाप दादा. परंतु जे काही गायडन्स दिला जातो की बाबांना आठवण करा, बाबांना आठवण करा, बाबांच्या श्रीमतावरती चाला,
तर ती श्रीमत, ती आठवण केवळ शिवबाबांची आहे. ब्रह्मा बाबा देखील सांगतात की मी देहधारी आहे, मला स्वतःचं तन आहे, मला आठवण करू नका. कारण कोणत्याही देहधारीची आठवण केल्यानं प्राप्ती नाहीये. निराकार शिवबाबांच्या आठवणीमध्ये प्राप्ती आहे. आणि ब्रह्मा बाबांनी देखील निराकार शिवबाबाला आठवण करूनच आपली ती संपूर्ण स्थिती, संपूर्ण स्वरूप प्राप्त केलेलं आहे. तर तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला म्हणून हे स्पष्टीकरण देत आहे की बाबांची श्रीमत म्हणजे आपल्याला श्रीमत देणारा तो निराकार शिवपिताच आहे. फक्त माध्यम जे आहे ते ब्रह्मा बाबा आणि दादी गुलशान ह्यांचं तन, ह्यांचं रथ आहे. त्याचबरोबर ह्याला मुरली का म्हटलं जातं? तर बघा, शास्त्रांमध्ये, कहाण्यांमध्ये, बऱ्याच सिरियल्स मध्ये देखील तुम्ही पाहत आला असाल की दाखवलं जातं, कृष्ण मुरली वाजवू लागला की ज्या गोप गोपी आहेत त्या काय करतात, जे काही काम करत असतील ते सगळं सोडून मुरली ऐकायला येतात. सगळी काही सुदबुद विसरून ती मुरली ऐकतात आणि त्या मुरलीच्या तानमध्ये एवढ्या मगन होऊन जातात की कोणत्याही प्रकारचे त्यांना सुदबुद राहतच नाही. तर हे जे गायन आहे, हे जे वर्णन आहे, विशेष रूपानं ह्या संगम युगावरचं हे वर्णन आहे. ज्ञान सागर शिवपिता ह्या सृष्टीवरती येऊन ज्ञानाची मुरली वाजवतो आणि ती मुरली आपण ऐकतो. म्हणजे आपण आत्मे गोप आणि गोपी आहोत. आणि जेव्हा ती मुरली ऐकतो, त्याला जीवनामध्ये धारण करतो, त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो त्या ज्ञानामध्ये, त्या ज्ञानाच्या धारणेमध्ये, तेव्हा खरंच ही देह, हे शरीर, ह्याची सुदबुद आपण विसरतो. कारण शिवपिता आपल्याला सर्वप्रथम सत्य ज्ञान, सत्य धारणा, आत्मस्थितीची सांगतो की आपल्याला स्वतःला जे आपलं सत्य स्वरूप आहे ते आपल्याला समजायचं आहे की मी कोण आहे. तर त्या आधारे पुराणी हे जुनं शरीर, जुनी दुनिया, ह्याचं देह हे सगळं विसरणं किंवा ह्याची सुदबुद विसरून जेव्हा आपण त्याचे ते महावाक्य काही काळ, दिवसातला थोडासा वेळ काढून ऐकतो, तर खरंच त्याच्यामध्ये खूप प्राप्ती आहे. ही मुरली खरंच जादुई मुरली आहे. जादुई मुरली जीवनामध्ये श्रेष्ठ परिवर्तन आणण्याचं खूप विशेष कार्य करते. ज्या प्रकारे आपण शरीराला फिट फाईन ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा, दिवसातून 3-4 वेळा काही ना काही ग्रहण करतो, भोजन करतो, पाणी पितो, तर त्याच प्रकारे मुरली हे आत्म्याचं भोजन आहे. खूप जन्मापासून आत्म्याला लागलेली तहान आणि भूक हे ईश्वराचे महावाक्य, ही ज्ञानाची मुरली ती तहान आणि भूक भागवते. त्याचबरोबर ही मुरली त्या ईश्वराशी आपली अगदी हृदयापासून हृदयापर्यंतचं संभाषण म्हणण्यास हरकत नाही. जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न येतील त्याचं उत्तर तुम्हाला ह्या मुरलीमधून मिळेल. आज बघा, लाखो बहीण भाऊ ह्या संस्थेशी जुडलेले आहेत आणि ते नियमित मुरलीचं अध्ययन करतात, मुरलीचं वाचन करतात, मुरलीचा क्लास अटेंड करतात. प्रत्येकाच्या जीवनाचा हृदयापासून हृदयापर्यंतचं संभाषण, प्रत्येकाच्या जीवनाचा हाच अनुभव आहे की ईश्वर माझ्याशी बोलतो. आजची मुरली केवळ माझ्यासाठी चाललेली आहे. आज बघा, तुम्ही एखाद्याला लेटर लिहिलं तर ज्याला लिहिलेलं आहे त्यालाच ते अनुभव होईल, फील होईल की ते माझ्यासाठी आहे. पण हे ईश्वराचं असं लेटर आहे, असं प्रेमपत्र आहे जे प्रत्येक आत्म्याला, मनुष्य आत्म्याला वाटतं की ते माझ्यासाठी आहे. अशी श्रीमत आहे जी प्रत्येकाला वाटते की ईश्वराने आजच्या दिवशी गाईड केलेला आहे, मला सांगितलेलं आहे. अशी ही मुरली खूप महान, महत्वपूर्ण, उच्च आहे. कारण ह्या मुरलीचा एक एक शब्द
रत्न आहे आणि लाखो लाखो रुपये त्याची व्हॅल्यू आहे. कारण तो शब्द, ते महावाक्य जीवनामध्ये धारण केल्याने आपलं वर्तमान जीवन चांगलं नाही बनत, तर भविष्यासाठी 21 जन्माचं भाग्य आपलं बनलं जातं. तर किती मूल्यवान अशी ही मुरली आहे. त्याचबरोबर जेव्हा राजयोगाचा पाठ झाला होता, तेव्हा सांगितलं होतं, की राजयोगाचा अभ्यास आपल्याला अतिंद्रिय सुखाची प्राप्ती करवतो. तर त्या राजयोगा करण्यासाठी है ना, जेवढं मन पवित्र असेल, बुद्धी पवित्र असेल, तेवढी ती पवित्रतेच्या सागराशी कनेक्ट होईल, संबंध जोडेल. तर त्याच्याशी संबंध जोडण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी जी पहिली स्टेप आहे, ती आहे ज्ञानाची मुरली. परमात्माने दिलेले महावाक्य श्रीमत, त्याचं अध्ययन, त्याचं वाचन, त्याचं मनन, चिंतन मन आणि बुद्धीला सशक्त करतं, त्याच्यासाठी जुडण्यासाठी मदत करतं. तर आपलं हे जीवन जे आहे ते ईश्वरीय विद्यार्थी जीवन सुरू होत आहे. कारण शिवपिता ह्या सृष्टीवरती येऊन आपणास खूप सुंदर लक्ष देतो. लक्ष काय मिळतं आपल्याला ह्या संगमयुगावरती? तर मनुष्यापासून देवता बनण्याचं लक्ष. कारण ईश्वर सांगतो, जे आता आत्मा कलाहीन झालेली आहे, आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? तर दैवी गुणांनी संपन्न बनायचं आहे, देवत्वाकडे आपल्याला जायचं आहे. कारण येणारी जी दुनिया आहे ती सतयुग आहे. आपण पाहिलं की हे एक कल्प, एक सायकल आता पूर्ण होण्यास आलेली आहे, अंताच्या टप्प्यामध्ये आहे. तर त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी आपल्यामध्ये खूप श्रेष्ठ उच्च परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे. आणि ते परिवर्तन घडवून आणण्यासाठी, दैवी गुणांच्या धारणासाठी आपल्याला ही मुरली खूप मदत करते. तर ही आपली खूप श्रेष्ठ पढाई, अभ्यास आहे, ज्याच्यामध्ये आपले मुख्य 4 सब्जेक्ट आहेत: ज्ञान, योग, धारणा, सेवा. तर ज्ञान, ज्याच्यामध्ये ही मुरली प्रथम येते. आणि बाबा म्हणतात, शिवपिता ईश्वर म्हणतो, ज्याचं मुरलीशी प्रेम आहे, त्याचं मुरलीधरशी प्रेम आहे. आपण म्हणू, ईश्वर तर माझ्या नेहमीच आठवणीत असतो, परंतु त्याचे महावाक्य आपण नाही ऐकू, जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न नाही करू, तर खरंच आपण म्हणू नाही शकणार की माझं खऱ्या अर्थानं त्याच्याशी प्रेम आहे. ते प्रेम अनुभव करण्याचा, आपल्या व्यवहारातून दाखवून देण्याचा मुरली एक माध्यम आहे. कारण जसजशी तुम्ही मुरली ऐकत जाल, मनामध्ये शुद्धता येत जाईल. ते शुद्ध मन ऑटोमॅटिक तुमच्या व्यवहारामध्ये शुद्धता आणेल. आणि जसं बघा, आपली फ्रेंडशिप त्याच्याशी होते ज्याच्याशी आपले गुण मिळतात जुळतात. तो ईश्वर शिव बाबा पवित्रतेचा सागर आहे, त्याच्याशी आपल्याला अगदी जवळीचा संबंध बनवायचा असेल तर आपल्यालाही स्वतःला शुद्ध बनवावं लागेल. शुद्धतेकडे आकर्षित होईल, खेचली जाईल. तर मुरली ही शुद्ध करण्याचं कार्य करतं. आत्म्याला खूप समयापासून लागलेला जंक जो आहे ते साफ करण्याचं कार्य हे मुरली करतं. तुम्ही जसजसं ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढे पुढे जाल आणि मुरलीशी कनेक्ट होत जाल, तसतशी तुम्हाला आणखीन बरेच अनुभव येतील की जीवनामध्ये ही मुरली किती मदत करते. सकाळ सकाळी ज्ञानाची मुरली ऐकली तर दिवसभर जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला जिथे खूप टॅक्टफुली डील करावं लागतं, तिथे देखील ही मुरली खूप मदत करते. कारण सकाळ सकाळी आपण ऐकलेलं आहे, श्रीमत मिळालेली आहे की आजच्या दिवसामध्ये नक्की करायचं काय आहे, डोळ्यांनी काय पाहायचं आहे, मुखाने काय बोलायचं आहे. तर ते महावाक्य आपल्याला वेळोवेळी मदत करतील आणि श्रेष्ठ मार्गावरती चालण्यासाठी शक्ती देखील देतील. कारण ज्ञान देखील एक शक्ती आहे आणि ही शक्ती योगासाठी आपल्याला मदत करते. आपण ईश्वराशी कनेक्ट होऊ, जसं आपलं कनेक्शन चांगलं होईल, आपल्यामध्ये ऑटोमॅटिक धारणा, दैवी गुणांच्या, चांगल्या गुणांच्या धारणा होतील.
आणि जसजसे आपल्यामध्ये दैवी गुण येतील, हे दैवी गुण ऑटोमॅटिक सेवा करतील. सेवा करण्यासाठी तुम्हाला आश्रमावरती येऊन राहायची आवश्यकता नाही, परंतु आपल्यामध्ये जसजसे चांगले गुण येत जातील, दैवी गुणांची धारणा होत जाईल, ईश्वराशी कनेक्शन होत जाईल, तर ऑटोमॅटिक आपलं चालणं, बोलणं, आपला व्यवहार ही देखील एक सुंदर सेवाच करेल. त्यामुळे म्हटलं आपले 4 सब्जेक्ट आहेत: ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. तर जेव्हा हे लॉकडाऊन संपेल, त्यानंतर तुम्ही जरूर प्रत्येक जिथे तुम्ही राहत असाल, जवळपास ब्रह्माकुमारी आश्रम प्रत्येक ठिकाणी आहेच, ते तुम्ही शोधून तिथे जरूर हा डेली क्लास करण्यासाठी जावा. परंतु आज आपण अशीच ईश्वराची मुरली म्हणजे डायरेक्ट महावाक्य, त्यांनी जे शब्द उच्चारण केलेले आहेत ते ॲज इट इज शब्द, त्या शब्दांमध्ये एवढी जादू आहे, एवढी शक्ती आहे. एखाद्या वेळेला तुमचं मन अस्वस्थ असेल, नकारात्मक असेल आणि तुम्ही एखादी मुरली हातामध्ये घेतली आणि नुसती वाचली ना, तरी तुम्हाला जीवनामध्ये अनुभव येईल की मनामध्ये त्या क्षणी परिवर्तन होत, एक वेगळी शक्ती तनात आणि मनात येते. ही जी गोष्ट आहे खरंच अनुभव करण्याची आहे आणि तुम्ही खरंच खूप विशेष महान आत्मे आहात, ज्याला हे श्रेष्ठ महावाक्य ऐकण्याची संधी मिळत आहे. तर आपण पाहिलं साकार मुरली आणि अव्यक्त मुरली. प्रत्येक आश्रमवरती सोमवार पासून शनिवार पर्यंत साकार मुरली वाचली जाते आणि प्रत्येक रविवारी अव्यक्त मुरली चालते. जी मुरली ईश्वरानं आदरणीय गुलजारदादींच्या तनामध्ये येऊन चालवली, जे महावाक्य उच्चारण केले, ती अव्यक्त मुरली. जसं बघा, आज 14 एप्रिल आहे, तर ह्या सृष्टीवर जेवढे ब्रह्मा कुमारी आश्रम आहेत, कोणत्याही आश्रमवरती गेलात तर तुम्हाला आजच्या दिवसाची मुरली मिळेल आणि ती मुरली आम्हाला येते, जे आपलं माउंट आबू मेन हेडक्वार्टर आहे, तिथून प्रत्येक आश्रमवरती ही पोस्ट येते आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवसाचे त्याच डेटचे महावाक्य वाचले जातात. तर आज तुम्ही आज प्रथम मुरली ऐकणार आहात या आध्यात्मिक प्रवासामध्ये ईश्वराचे डायरेक्ट महावाक्य. तर तुमच्यासाठी आज विशेष मुरली घेऊन आलेली आहे. ही मुरली चालली होती 1980 मध्ये. 2 जानेवारी 1980 मध्ये ईश्वराने महावाक्य उच्चारले होते आणि ते महावाक्य होते की येणारी दुनिया कशी असेल, म्हणजे ही एक सायकल पूर्ण होऊन जो काळ येईल, जो समय येईल, ह्या सृष्टीवरती जी दुनिया असेल ती कशी असेल. ती मुरली, ते महावाक्य आज आपण ऐकणार आहोत. तर मी सांगितलं 2 जानेवारी 1980 ची ती मुरली, त्या मुरलीचं हेडिंग. तर आजपर्यंत बघा तुमच्याशी मराठीमध्ये संवाद करत आलो, परंतु प्रत्येक आश्रमवरती विशेष रूपानं भारतामध्ये जी मुरली चालते ती हिंदीमध्ये चालते. ईश्वरानं हिंदी भाषेमध्ये महावाक्य उच्चारले आहेत. आज या आधुनिकच्या काळामध्ये प्रत्येक लँग्वेज मध्ये मुरली उपलब्ध आहे, परंतु ऑफिशियल रीतीनं हिंदीमध्ये मुरली वाचली जाते. तर आज मी देखील ईश्वरानंच उच्चारलेले महावाक्य वाचण्यास सुरुवात करत आहे. आज जी मुरली वाचून दाखवणार आहे, आपण अध्ययन करणार आहोत, त्या मुरलीचे हेडिंग आहे आने वाली दुनिया कैसी होगी. आने वाली दुनिया कैसी होगी. स्वर्ग के रचयिता शिव बाबा बोले. जो स्वर्गाचा रचयिता आहे तो शिवपिता म्हणाले, आज बाप दादा कौन सी सभा को देख रहे हैं. बाप दादा शिव बाबा ब्रह्मा बाबा कोणत्या सभेला पाहत आहेत. यह है साहबजादे और साहबजादियां सो भविष्य में शहजादे शहजादियों की सभा. सच्चे साहब के बच्चे सब साहबजादे और साहबजादियां हैं.
ये नशा सदैव रहता है. शिव बाबा म्हणतात, आपण सगळे मनुष्य आत्मे, तो जो सच्चा साहेब, ईश्वर, निराकार शिवपिता आहे, त्याची मुलं आहोत. तर आपण पण कोण झालो? साहेबजादे, साहबजादिया. तर बाबा म्हणतात की हा नशा आपल्याला सदैव ठेवायचा आहे. ही एक सुंदर रुहानी मस्ती, एक रुहानी नशा आपल्याला असायला पाहिजे, की जो सच्चा खरा साहेब, सत्य साहेब, ईश्वर आहे, त्याची प्रॅक्टिकल मध्ये मी संतान आहे, साहेबजादी बच्ची आहे, संतान आहे. पुढे बाबा म्हणतात, शहजादे व शहजादियों के जीवन से यह जीवन पदम गुना श्रेष्ठ है. तर भविष्यामध्ये बाबा म्हणतात, आपण सुंदर, कारण आपण ज्ञान घेतोय, हे आत्मसात करतोय, म्हणजे नक्कीच भविष्यामध्ये आपण येणाऱ्या दुनियेमध्ये राजकुमार आणि राजकुमारी बनणार. तर बाबा म्हणतात, त्याही जीवनापेक्षा आपले हे जे आत्ताचं वर्तमान जीवन आहे ना, ते त्याही जीवनापेक्षा पदमगुणा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. कारण हा असा समय आहे ज्या समयी डायरेक्ट आपलं कनेक्शन, आपल्याला साथ आणि ईश्वराचा हात मिळालेला आहे. बाकी भले आपण सतयुगामध्ये असो, त्या नवीन दुनियेमध्ये असो, परंतु तिथे ईश्वर आपल्या बरोबर नसेल. तर त्यामुळे बाबा म्हणतात की हे जे जीवन आहे, साहबजादी यांचं हे जीवन पदमगुना श्रेष्ठ आहे. ऐसी श्रेष्ठ आत्माएं अपनी श्रेष्ठता को जानते हुए निरंतर उसी खुमारी में रहते हो. आज वतन में बाप और दादा दोनों की रूह रिहान चल रही थी. वतन, सूक्ष्म वतन, या साकार सृष्टीच्या वरती, जिथे ब्रह्मा बाबा आहेत संपूर्ण रूपामध्ये, फरिश्ता स्वरूपामध्ये. तर बाबा म्हणतात, त्या सूक्ष्म वतनामध्ये आजच्या दिवशी जेव्हा ही मुरली चाललेली, तेव्हा शिव बाबा आणि ब्रह्मा बाबांची संभाषण झालं. त्या संभाषणला म्हटलं जातं रूह रिहान, आत्म्याच्या पिताशी आत्म्याशी झालेली सुंदर चिटचाट, संभाषण, रूह रिहान चल रही थी. काय रूह रिहान चाललेली? तर साहबजादे और साहबजादियों का महत्व कितना बड़ा है. भविष्य जीवन के सर्व संस्कार इस जीवन से ही आरंभ होते ही. तर बाबा आपलं हे वर्तमानाचं जीवन काय एवढं श्रेष्ठ आहे ते बाबा सांगतात. काय सांगतात बाबा? तर भविष्याचं जे जीवन आहे, त्याचे जे संस्कार आहेत, आपण पाहिलं की आत्मा जे कर्म करते वर्तमान जीवनामध्ये, ते संस्कार, त्या कर्माचे संस्कार स्वतःबरोबर घेऊन जाते. तर बाबा म्हणतात की भविष्याचे संस्कार ह्या जीवनापासूनच आरंभ होता, सुरू होतात. भविष्य में राजवंश होने के कारण, राज्य अधिकारी होने के कारण, सदा सर्व संपत्ति से संपन्न, हर वस्तु में मालामाल, सदा राजाई की रॉयल्टी में हर जन्म बिताएंगे. वर्तमानामध्ये जर का ते दिव्य गुण, दिव्य संस्कार, राजाई संस्कार आपण आपल्यामध्ये भरले, तर येणारा काळ, येणारे जन्म आपले कसे असतील? सर्व संपत्तीनी संपन्न असतील. प्रत्येक वस्तू आपल्याकडे असेल, म्हणून वस्तूंनी मालामाल, आणि सदा त्या राजाईची रॉयल्टी आपल्यामध्ये असेल. अशा प्रकारे आपण तिथे जीवन जन्म व्यतीत करू. सर्व प्राप्तियां हर एक के जीवन में चारों ओर सेवा के प्रति चक्कर लगाती रहेगी. आप लोगों को प्राप्ति की इच्छा नहीं होगी, लेकिन सर्व प्राप्तियां इच्छुक होगी कि मेरे मालिक मुझे कार्य में लगाए. खूप सुंदर गोष्ट. बाबा सांगतात की तिथे प्रत्येक प्राप्ती, प्रत्येक तत्व, तिथे असणारी प्रत्येक वस्तू आपल्याला प्राप्ती करवण्यासाठी इच्छुक असेल. आपल्याला तिथे इच्छा नसणार की मला ही प्राप्ती पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, कारण आपल्याकडे तिथे 100% सगळ्या प्राप्ती आहेत, सगळी संपन्नता आहे. तर तिथे आपल्याला ही इच्छा नसणार, परंतु ज्या वस्तू आहे, जे तत्व आहेत, ते इच्छुक असणार की माझा जो मालिक आहे त्याची मी सेवा करावी, प्राप्ती करावी. बाबा म्हणतात, चारों ओर वैभवों की खाने भरपूर होगी.
बघा ती येणारी जी दुनिया आहे, विश्व आहे, ते कसं असणार आहे, तर सगळीकडे वैभव अगदी भरपूर, संपन्न, सगळ्या खाणी ज्या आहेत त्या भरपूर असणार. हर वैभव अपना अपना सुख देने के लिए सदा एवर रेडी होंगे. स्थूल वैभव, स्थूल वस्तू देखील आपल्याला सुख देण्यासाठी संपन्न असतील आणि तत्व देखील. जसं बघा आज आपल्याला तत्वांपासून सुख पण मिळत आहे तर दुःख पण मिळत आहे. ज्या आज आपल्याकडे वस्तू आहे, सायन्सची साधनं आहेत, जे आपल्याला सुख देत आहेत, कधी ना कधी जीवनामध्ये ते दुःखाचं कारण देखील बनतात. परंतु येणाऱ्या त्या नवीन विश्वामध्ये, नवीन दुनियेमध्ये ईश्वर सांगत आहे, प्रत्येक वस्तू, प्रत्येक तत्व केवळ आणि केवळ आपल्याला सुख देण्यासाठीच उपलब्ध असेल. हर वैभव अपना अपना सुख देने के लिए सदैव रेडी होंगे. सदा खुशी की शहनाइयां ऑटोमॅटिकली बजती रहेगी. जसं बघा इथे आपण उत्सव साजरे करतो. उत्सव आले की खुशियांचा आवाज येतो. आपसामध्ये लोक खुशी साजरी करतात, उत्सव साजरे करतात. परंतु बाबा सांगतात त्या नवीन दुनियेमध्ये असं की आपल्याला पर्टिक्युलर एक उत्सव साजरा नाही आपण करणार. आपल्यासाठी प्रत्येक दिवशी तिथे दिवाळी आहे, प्रत्येक दिवशी खुशी आहे. तर बाबा सांगतात येणारी जी दुनिया आहे, येणारा जो समय आहे, त्या समयी खुशीच्या ह्या ज्या शहनाई आहेत त्या स्वतःच वाजत राहतील. बजाने की जरूरत नहीं पड़ेगी. आपकी रचना वनस्पति अपने विश्वपति के आगे पत्तों के हिलने से वैरायटी प्रकार के साज बजाएगी. इथे तर आपल्याला वेगवेगळी वाद्य वाजवावी लागतात ना, परंतु बाबा सांगतात तिथे ही प्रकृती एवढी सत्वप्रधान असेल की झाडं जेव्हा त्याची पानं हलतील ना, हलतील डुलतील, तर बाबा सांगतात की त्याच्यामध्ये अगदी नॅचरल रूपानं, स्वाभाविक रीतीनं खूप सुंदर सुंदर ध्वनी, आवाज येईल, मधुर ध्वनी. जसे इथे वेगवेगळे वाद्य वाजवल्यानंतर आपल्याला साज ऐकायला येतो, तसं तिथं पानांच्या, वृक्षांच्या हल्ल्यामधून, फुलांच्या हल्ल्यामधून, खिळखिळण्यामधून एक सुंदर साज आपल्याला ऐकायला येईल, खूप मधुर साज. आपकी रचना वनस्पति अपने विश्वभक्ति के आगे पत्तों के हिलने से वैरायटी प्रकार के साज बजाएगी. वृक्ष के पत्तों का झूलना, हिलना, भिन्न भिन्न प्रकार के नॅचरल साज होंगे. बघा ती येणारी सुंदर दुनिया कशी असेल, त्याचं एक सुंदर दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. बाबा म्हणतात जैसे आजकल अनेक प्रकार के साज आर्टिफिशियल बनाते हैं, वैसे पंछियों की बोली वैरायटी साज हो. इथे तर आपल्याला वेगवेगळे जसं बघा डोअरबेल पण आपण लावतो, एक वाजवल्यानंतर वेगळा एक साज ऐकायला यावा. परंतु बाबा म्हणतात त्या नवीन दुनियेमध्ये पक्ष्यांचा आवाज हा देखील आपल्यासाठी एक साज असेल, मधुर साज. वेगवेगळी बोली, व्हरायटी साज आपल्याला तिथे ऐकायला येईल. चेतन खिलौने के समान अनेक प्रकार के खेल आपको दिखाएंगे. जैसे आजकल यहाँ मनुष्य भिन्न भिन्न प्रकार की बोलियां सीखते हैं मनोरंजन के लिए, वैसे वहां के पंछी भिन्न भिन्न सुंदर आवाजों से आपके इशारे पर मनोरंजन करेंगे. त्या नवीन दुनियेमध्ये बाबा सांगतात जे पक्षी असतील ते काय करतील, वेगवेगळ्या बोली जसे इथे लोक बोलतात आणि मनोरंजन करतात, असं बाबा सांगतात आपल्या इशाऱ्यांवरती तिथे पक्षी आपलं मनोरंजन करतील. इसी प्रकार ये फल और फूल होंगे. फल ऐसी वैरायटी रचना वाले होंगे जैसे यहाँ अलग अलग नमक, मीठा अथवा मसाला आदि डालकर रचना करते हो, वैसे वहां नॅचरल फल भिन्न भिन्न रचना के होंगे. बाबा सांगतात जसं आपल्याला इथं मीठ वापरतो आपण, साखर वापरतो है ना, तसं तिथे आपल्याला फळ असतील वेगवेगळ्या स्वादचे, टेस्टचे, आणि अगदी इझी दाबलं की त्याच्यामधून रस मिळणार. बाबा सांगतात तिथे यह शुगर मिल वगैरे नाही होगी है ना. बाबा सांगतात की तिथे हे साखरेचे कारखाने वगैरे तिथे नसणार नवीन दुनियेमध्ये, लेकिन शुगर फल होगा. एवढे सुंदर सुंदर मिठी फळ असतील. सुनील भाई नेक्स्ट फळांचं चित्र दाखवा. बाबा सांगतात जैसी टेस्ट चाहिए
वैसी नॅचरल फल से बना सकते हो. तर तिथे आपल्याला ज्या पण टेस्टचं बनवायचं असेल ना, त्यासाठी आपल्याला फक्त फळ यूज करायचंय, कारण तिथे प्रत्येक प्रकारच्या टेस्टची वेगवेगळी फळं असतील. यह पत्तों की सब्जियां नहीं होगी, लेकिन फल और फूल की सब्जी होगी. खायची फळं वेगळी असतील. आणि जसं आपण इथे वेगवेगळ्या पालेभाज्या बनवतो, तर तिथे बाबा सांगतात की अशा पानं नसतील भाजीसाठी, परंतु वेगवेगळी फुलं असतील ज्याची आपण भाजी बनवणार, आणि वेगवेगळी फळं असतील जी विशेष रूपानं भाजी बनवण्यासाठी असणार. यहाँ पत्तों की सब्जियां नहीं होगी, लेकिन फल और फूल की सब्जियां होगी. फूलों और फलों की सब्जियां बनाएंगे. दूध की तो नदियां होगी. खरंच अशा नद्या वाहत असतील का? तर नदी नाही वाहणार, परंतु एवढी तिथे संपन्नता असेल. त्यामुळे म्हणतात की दूध घी की नदियां. तर बाबा म्हणतात की नदियां होगी. अच्छा, अभी पियेंगे क्या? चला, हे तर सगळं खाण्याचं पाहिलं आपण. बाबा म्हणतात पिणार काय? तर बाबा सांगतात बघा, नेचुरल रस के फल अलग होंगे, खाने की अलग, पीने के अलग होंगे. जसं बघा, नारळाचं पाणी आपण पिण्यासाठी खास वापरतो. कोणी आजारी असेल वगैरे तर त्यांना विशेष रूपानं दिलं जातं. खूप एनर्जी मिळते. बाबा म्हणतात त्या नवीन दुनियेमध्ये रसाची फळं वेगळी असतील, खाण्यासाठी वेगळी, पिण्यासाठी वेगळी. मेहनत करके रस निकालना नहीं पडेगा, आहे ना. काही काही फळं इथे किती हे असतात, त्याला आपल्याला किती तोडण्यासाठी मेहनत करावी लागते, नंतर ते आपल्याला आतमध्ये पाणी किंवा ते खाण्यासाठी मिळतं. तर बाबा म्हणतात त्या नवीन दुनियेमध्ये जी फळं असतील तिथे त्यांना खाण्यासाठी किंवा रस काढण्यासाठी काही फारशी मेहनत नाहीये. हर एक फल इतना भरपूर होगा, जैसे अभी नारियल का पानी पीती हो ना, ऐसे फल उठाया, जरा सा दबाया और रस पी लिया. फळ हातामध्ये घेतलं, थोडंसं दाबलं आणि रस पिलं. एवढं इझी असेल. परत बाबा म्हणतात, नहाने के लिए पानी होगा, वो भी जैसे आजकल का गंगा जल, जिसका पहाड़ों की जड़ी बूटियों के कारण विशेष महत्व है. है ना. त्यामुळे बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा विशेष काय करतात, गंगाजल छिडकतात, है ना. त्याला खूप शुद्ध पण मानलं जातं, पवित्र पण मानलं जातं त्या पाण्याचं महत्व. तर बाबा म्हणतात असं पाणी जे अगदी पहाडींवरून वाहत येईल, ज्याच्यामध्ये खूप जडीबुटी, आयुर्वेदिक वनस्पती वगैरे त्यांचा रस, त्यांचे गुण आहे ना, त्यांची खुशबू त्या पानामध्ये सामावलेली असेल, असं पाणी आपल्याला स्नान करण्यासाठी असेल. आज बाबा वर्णन करताय संपूर्ण की काय असेल, कशी असेल ती दुनिया, आपण काय खाणार, कोणत्या पाण्याने स्नान करणार, कोणतं पाणी पिणार, कोणती फळं खाणार. खूप सुंदर अशी ही मुरली आहे. नहाने के लिए पानी होगा, वो भी जैसे आजकल का गंगा जल, जिसका पहाड़ों की जड़ी बूटियों के कारण विशेष महत्व है. कीड़े नहीं पड़ते हैं, इसलिए पावन गाया जाता है. वैसे वहां पहाड़ों पर ऐसी खुशबू की जड़ी बूटियों की समान बुटियां होगी, तो वहां से जल आने के कारण नॅचरल खुशबू वाला होगा. बाबा म्हणतात जेव्हा ते पाणी वाहत येईल पहाडींवरून, खूप छान छान डोंगरांवरून, तर काय होईल, बाबा म्हणतात खूप खुशबूदार, खूप सुगंधित अशी झाडं असतील, आणि त्या झाडांची खुशबू, सुगंध त्या पाण्यामध्ये सामावलेली असेल, आणि असे अगदी नॅचरल रूपानं सुगंधित पाणी, पाण्याने आपण स्नान करणार. इत्र डालेंगे नहीं, लेकिन नेचुरल पहाड़ों से क्रॉस करती हुए ऐसी खुशबू की बुटियां होगी, जो सुंदर खुशबू वाला जल होगा. बघा, आपले दिवाळीचे दिवस आठवा. दिवाळीच्या वेळेला उठणं लावतो, है ना, खुशबू आहे ना. तसं बाबा म्हणतात तो तर फेस्टिवल, तसं आपल्यासाठी प्रत्येक दिवशी त्या नवीन दुनियेमध्ये काय आहे, उत्सव आहे. त्यामुळे खुशबूदार पाणी. परत बाबा म्हणतात वा अमृत वेले टेप नाही उठाएंगे. या संस्थेमध्ये खूप सुंदर सिस्टम आहे. तुम्हाला मी बोलले ना, ट्रॅफिक कंट्रोल. तर सकाळी देखील उठण्यासाठी खूप सुंदर 3:30ला गीत वाजतं, आणि ते गीत वाजलं की प्रत्येक ब्राह्मण आत्मा उठते आणि मेडिटेशन करते. तर बाबा म्हणतात चला इथं आपण गीताने उठतो, किंवा रेग्युलर रुटीन मध्ये आपण अलाराम लावतो, है ना. परंतु बाबा सांगतात की तिथे आपल्याला अलाराम, काही टेप वाजवण्याची आवश्यकता नाही. बाबा म्हणतात नॅचरल पंछियों की आवाज ही साज होगी, जिस पर आप लोग उठेंगे. पंछींचाच आवाज सकाळी एवढा सुमधुर येईल की त्या पक्ष्यांच्या सुंदर मधुर आवाजाने आपले डोळे उघडतील,
है ना. आपण झोपेतून उठू सकाळी, है ना, अलार्म लावण्याची आवश्यकता नाही. परत बघा बाबा पुढे म्हणतात, उठने का टाइम सवेरे ही होगा. असं नाही बरोबर की आहे, पण आपण आमचा काही कन्सर्नच नाही. म्हणजे नावावर बिल येते वेगळं येतं. त्यामुळे ऍक्च्युली काय इथे ना फ्लॅट नंबर आहे ना त्याने काय लिहिलेलं नाही. त्यामुळे आम्ही काही जबाबदार नाहीये खरं म्हणजे. पण त्यांना काढून सांगतो आम्ही, नंबर काढून टाकतो. ते तुमचा माणूस जो जातो ना रिडिंग घ्यायला, तर सुनील ते भाई, त्यांना पण ते सांगू शकतात की बाबा ते नंबर नाही. ओम शांती. सुनील भाई, तुमचा स्पीकर ऑन आहे. हम्म. अरे सुनील भाई क्या कर दिया पता बाबा नहीं। म्हणतात उठने का टाइम सवेरे ही आमचा काही होगा, कन्सर्नच नाही लेकिन ना. वह थकी हुई नहीं सांगू होगी. आम्ही. क्योंकि जब चेतन देवताएं जागे तब भक्ति में भी भक्त सवेरे उठकर जगाते हैं, है ना. बाबा म्हणतात आपण तिथे झोपणार, विश्राम घेणार, परंतु हा तिथे नंबर आहे आपण 1521. थकलेले नसणार. 1521. रेश्मा, तुम्ही सुनील भाईंना सांगा ना फोन करून. आणि अकाउंट नंबर. तर बाबा म्हणतात तिथे आपण थकलेले नसणार. हा? सकाळी उठले की एकदम फ्रेश. आणि बाबा म्हणतात तिथे आपण चेतन देवता आहे, दैवी गुणाने संपन्न म्हणजे देवता. तर जेव्हा आपण तिथे सकाळी लवकर उठतो अमृत वेळेच्या समयी, तेव्हाच तर बाबा म्हणतात आताच्या समयी द्वापार युगापासून भक्त लोक काय करतात, तर ईश्वराची पूजा आरती कधी करतात, सकाळचा वेळ आहे ना. ब्रह्ममुहूर्त विशेष रूपाने भक्तीसाठी खूप चांगला समय मानला जातो. तर बाबा म्हणतात चेतन देवताई जागे तर भक्ति में भी भक्त सवेरे उठकर जगाते हैं. भक्ति का मतलब कि अमृत वेले का है, जागेंगे सवेरे ही, लेकिन सदा ही जैसे जागती ज्योती. असं नाही की आपण रात्री खूप थकतो आणि झोपतो, पण सदैवच कशी आपली अगदी जागती ज्योत असणार. कोई हार्ड वर्क है नहीं, है ना. तिथं काही मेहनतीचं कामच नाहीये. न हार्ड वर्क है, न बुद्धी का वर्क है, न कोई बोझ है, न कोणतं मेहनतीचं काम आहे, न बुद्धीला कोणतं ताण देणारं विशेष काम आहे, है ना. काहीच नाही. आणि कुठली चिंता पण नाही आपल्याला तिथे, कारण सगळ्या सुख सोयीने, संपन्नतेने, वैभवाने, आंतरिक खुशी, शांती, दैवी गुणाने आत्मा एकदम संपन्न आहे. प्रकृती पण संपन्न आहे. त्यामुळे कुठली चिंता, कुठला बोझ आपल्याकडे नाहीच. इसलिए जागना और सोना समान आहे. इथे बघा आपण कधी कधी 8 तास झोपलो तरी काय वाटतं सकाळी उठल्यानंतर आणखीन थोडीशी झोप पाहिजे, है ना. परंतु बाबा सांगतात त्या नवीन दुनियेमध्ये आपलं उठणं काय आणि झोपणं काय अगदी एक समानच असेल. जैसे अभी सोचते हो ना कि सवेरे उठना पड़ेगा, वहां ये संकल्प ही नहीं. अच्छा, पढ़ेंगे क्या. हा, जाणार का आपण तिथे स्कूलमध्ये कट होतोय ना बावटमध्ये, दुनियेमध्ये. तो बाबा म्हणतात काय अभ्यास करणार नवीन दुनियेमध्ये, पढ़ेंगे क्या कि पढ़ने से छूटना चाहते हो. कोणी स्टुडंट बसले असतील तर म्हणतील हा हा सुटायचं आहे, कारण आताची जी पढाई अभ्यास आहे तो खूप स्ट्रेस वाला आहे, है ना. बऱ्याच जणांच्या क्षमतेच्या पण पलीकडे आहे, है ना. दिनोदिन आणखीन त्याच्यामध्ये चेंज येतच जात आहे, है ना. परंतु बाबा म्हणतात की तिथे जी पढ़ाई असेल ना, अभ्यास असेल, वहां की पढ़ाई भी एक खेल आहे. खेल खेल में पढ़ेंगे, है ना. मग मजा येईल ना, मग कोणाला बोरिंग नाही वाटणार. इकडची अभ्यास कसा आहे, लौकिक खूप बोरिंग आहे, है ना. परंतु बाबा सांगतात नवीन दुनियेमध्ये जो अभ्यास आहे, जी आपण पढ़ाई पढ़णार ती अगदी खेळत खेळत, हा, बिल्कुल बोरिंग नाही. अपनी राजधानी की नॉलेज तो रखेंगे ना, तो राजधानी की नॉलेज की पढ़ाई है, लेकिन मुख्य सब्जेक्ट वहां की ड्रॉइंग है. नवीन दुनियेमध्ये जो आपला अभ्यास असेल, त्याचा जो मुख्य सब्जेक्ट विषय असेल, तो बाबा सांगतात कोणता असेल, चित्रकला. त्याचबरोबर छोटा बडा सब आर्टिस्ट होंगे, छोटे बड़े सगळे आर्टिस्ट असणार, चित्रकार होंगे, साज, चित्रकार और खेल. साज अर्थात गायन विद्या, गायन विद्या देखील तिथे शिकवली जाईल. संगीत गाएंगे, खेलेंगे, इसी में पढ़ाई होगी, है ना. खूप सुंदर अशी पढ़ाई असेल आपली. कोणी चित्रकला, वादन कला, नृत्य कला, अशी खूप मस्त अशी आपली तिथे पढ़ाई असणार. त्यामुळे कुणाला बोर नाही होणार, मजा येणार, खेळ खेळ मध्ये आपण शिकणार. साज अर्थात गायन विद्या. वहां की हिस्ट्री भी संगीत और कविताओं में होगी. आताच्या समयी जो इतिहासाचा अभ्यास करतो ती बोरिंग वाटतो, है ना. परंतु बाबा म्हणतात त्या नवीन दुनियेमध्ये जो आपण इतिहास शिकणार, तो इतिहास पण कसा असेल, अगदी संगीत आणि कवितांमध्ये असेल. बाबा सांगतात ऐसी सीधी सीधी बोर करने वाली नहीं होगी. रास भी एक खेल है ना,
त्यामुळे बघा दाखवतात ना की कृष्णाच्या भोवती सगळ्या गोपी काय करतात, त्रास करतात. बघा तुम्ही चित्रामध्ये स्क्रीनवरती पाहत आहात. तर अशा प्रकारे बाबा म्हणतात हा रास पण काय आहे, एक प्रकारचं मनोरंजन, एक प्रकारचा खेळ आहे. नाटक भी करेंगे, बाकी सिनेमा नहीं करेंगे. हा, खूप छान छान नाटक करू आपण तिथे. हा, बाकी सिनेमा नसेल, नाटक होगा. नाटक पण कसलं, हसी के मनोरंजन के होंगे. आत्ताच्या समय जे नाटक आहे तसे नाटक नाही, अगदी नाटक मनोरंजन करणारे, हसी करणारे, असे सुंदर रॉयल नाटक असणार तिथे. नाटकशालाएं काफी होगी, वहां के महलों के अंदर भी विमानों की लाइन लगी होगी और विमान भी चलाने के बहुत सहज होंगे. बाबा म्हणतात इथे प्रत्येकाला स्वतःचं महल असेल, खूप मोठे मोठे महल, आणि त्या महलामध्ये विमानांची, ज्याला पुष्पक विमान म्हटलं जातं. तर बाबा म्हणतात हे पुष्पक विमान, त्याची खूप सुंदर लाईन लागलेली असेल, आणि ते चालवायला खूप इझी असेल. आता बघा पायलट बनण्यासाठी किती शिक्षण घ्यावं लागतं, किती ट्रेनिंग करावी लागते, त्यानंतर चालतं. पण बाबा सांगतात त्या नवीन दुनियेमध्ये जे आपल्याकडे पुष्पक विमान असतील ते चालवण्यासाठी, उडवण्यासाठी अगदी इझी असतील. एखादा छोटासा राजकुमार पण ते विमान चालवू शकतो, एवढी इझी. आणि फॅमिलीसाठी एक, प्रत्येकासाठी वेगळं असं सेपरेट अशी विमान असणार, छोटी मोठी. एटॉमिक एनर्जी के आधार पर सब काम चलेगा. ये आप लोगों के कारण लास्ट इन्व्हेन्शन निकल रही है. बाबा म्हणतात तिथे जी काही सायन्सची साधनं, इन्व्हेन्शन निघत आहे ना, तर बाबा सांगतात ही तर खरी नवीन दुनियेची आता तयारी चालू आहे. आणि आता जे बनवताय ते नवीन दुनियेमध्ये अगदी रिफाईन फॉर्म मध्ये, खूप प्युअर फॉर्म मध्ये असणार. त्यामुळे तिथे कुठलंही इन्व्हेन्शन आपल्याला दुःख नाही देणार. करन्सी में अर्शफिया होगी. जसं आपण इथे लेनदेन करतो पैसे, तर तिथे बाबा सांगतात नवीन दुनियेमध्ये आपण काय देणार, अर्शफिया. लेकिन आजकल जैसी नहीं हो, है ना. इथे तर कुणाकडून आपण घेतलं म्हणजे त्याला आपल्याला द्यायचंच आहे. तिथे फक्त निमित्त मात्र आपली लेनदेन होणार. असं नाही की मला ह्याच्याकडून पाहिजे म्हणून मी घेते आणि पैसे देते, अशी लेनदेन नाही, फक्त निमित्त मात्र. रूपरेखा परिवर्तित होगी, डिजाइन और अच्छी होगी, निमित्त मात्र लेनदेन होगी. तर बाबा आठवण करतायत जैसे यहाँ मधुबन में परिवार होते हुए भी चार्ज वाले अलग अलग बनाए हुए हैं ना. जे आपलं मुख्य हेडक्वार्टर आहे मधुबन, माउंट आबू, तर तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, है ना. आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे चार्ज निमित्त हेड देखील आहेत. तर बाबा म्हणतात ते तर कसं सुचारू रूपाने चालण्यासाठी, है ना, निमित्त मात्र बनलेलं आहे. तसं नवीन दुनियेमध्ये देखील आपली लेनदेन होणार, पण निमित्त मात्र. अलग अलग डिपार्टमेंट बनाए हुए हैं, परिवार होते भी चार्ज वाले से लेते हो ना, एक देता है दुसरा लेता है, पण तिथं देण्याची आणि घेण्याची अशी भावना नाहीये, परिवाराचीच फिलिंग आहे. फक्त निमित्त मात्र, आणि व्यवस्थित रीतीने चालावं, प्रत्येकाला ते सांभाळण्यासाठी, आहे ना, त्याचं संरक्षण करण्यासाठी सहज व्हावं म्हणून हे बनवलं गेलेलं आहे. तर बाबा म्हणतात त्याच पद्धतीनं नवीन दुनियेमध्ये देखील एकच परिवार, एकच मत, अशी सुंदर भावना असणार. तर निमित्त मात्र आपण एक दुसऱ्यांशी वस्तूंची घेणं आणि देणं करणार. ऐसा वहां भी फैमिली सिस्टम होगा, दुकानदार और ग्राहक का भाव नहीं होगा, मालिकपण काही भाव होगा. म्हणजे आपण लेनदेन करणार, परंतु असं नसणार तिथे की मालिक आणि ग्राहक, मालक आणि ग्राहक आपण देतो, असं नाही. बाबा म्हणतो प्रत्येक जण तिथे मालकच असेल. सिर्फ आपस में एक्सचेंज करेंगे, कुछ देंगे कुछ लेंगे. किती छान गोष्ट सांगतात बाबा. सांगतात फक्त एक्सचेंज करणार, काही देणार काही घेणार. कमी तो किसी को भी नहीं होगी, प्रजा को भी कमी नहीं होगी, प्रजा भी अपने शरीर निर्वाह से पदम गुना भरपूर होगी, है ना. ज्यांचं उंच पद आहे, देवी देवता आहेत, त्यांच्याकडे तर कुठली कमी नसेलच, परंतु बाबा सांगतात जे त्या राजधानीमध्ये प्रजा असेल ती प्रजा देखील पदम गुना प्राप्तीने संपन्न असेल. इसलिए मैं ग्राहक हूँ या मालिक है, यह भाव नहीं होगा, स्नेह की लेनदेन होगी. आपसामध्ये बाबांनी सांगितलं निमित्त मात्र स्नेहाची लेनदेन होईल. हिसाब किताब की खींचाताण नाही होगी, रजिस्टर नाही होंगे. आपण पाहिलं सतयुग आणि त्रेतामध्ये आपलं प्रत्येक कर्म अकर्म बनतं, ना पापाच्या खात्यामध्ये जातं ना पुण्याच्या खात्यामध्ये जातं. पण बाबा म्हणतात तिथे हिसाब किताबची कुठली खींचाताण नाहीये, आपलं कुठलं रजिस्टर, कुठलं अकाउंट बनत नाही, चांगलं किंवा वाईट. रतन जड़ित के ताज होंगे, नेचुरल साज होंगे, मेहनत वाले नहीं होंगे, है ना.
रत्नजडित बाबा सांगतात साज होतील, नॅचरल साज आणि मेहनत वाले नाही. अंगुली रखी और बजा. जसं बघा आता मला जर हार्मोनियम शिकायचं असेल, किती त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, मेहनत आहे ना. परंतु बाबा सांगतात तिथे जी वाद्य असतील ना नवीन दुनियेमध्ये, अगदी बोट ठेवलं आणि त्याच्यामधून सुंदर धून निघते. असं खूप इझी. रतन जडित के साज होंगे, नेचुरल साज होंगे, मेहनत वाले नहीं होंगे. अंगुली रखी और बजा. ड्रेस तो बहुत अच्छी पहनेंगे, जैसे कार्य होगा वैसी ड्रेस होगी. है ना, आपल्याकडे तिकडे खूप व्हरायटी ड्रेस असते. जे कार्य असेल त्या अनुषंगानं ड्रेस घातली जाईल. जैसा स्थान वैसी ड्रेस. भिन्न भिन्न ड्रेस पहनेंगे. एखाद्या फंक्शनला तुम्ही खूप छान सजून धजून तयार झालेला आहात, परंतु खूप हेवी असतं, कधी काढीन असं वाटतं, परंतु बाबा सांगतात तिकडचे एकदम लाईट, एकदम मस्त. भिन्न भिन्न ड्रेस पहनेंगे, श्रृंगार भी बहुत प्रकार के होंगे, भिन्न भिन्न प्रकार के ताज होंगे, गहने होंगे, लेकिन बोझ वाले नहीं होंगे. है ना, पाहिलं ना आपण, कुठलंही त्याच्यामध्ये वजन नसेल, एकदम लाईट. रुई से भी हलके होंगे. कापसापेक्षा पण बाबा सांगतात हलके असतील. विचार करा मग कसे असतील, किती सुंदर. बाबा सांगतात रियल गोल्ड होगा. आहे ना, सोनं जेवढं प्युअर असेल थोडं ते हलकं असतं. तर बाबा सांगतात तिथे खरं सोनं असणार आहे. रियल गोल्ड होगा और उसमें हीरे ऐसे होंगे जो भिन्न भिन्न रंग की लाइट्स हर हीरे से नजर आएगी. बाबा सांगतात जे तिथे हिरे असतील ना, एका हिऱ्यामधून 7 प्रकारची लाईट येईल, प्रत्येक रंगाची. है ना, हर हीरे से 7 रंग दिखाई देंगे. यहाँ भिन्न भिन्न रंग की ट्यूब्स लगाते हो. आपण घरामध्ये काय करतो, वेगवेगळ्या रंगाचे बल्ब ट्यूब्स लावतो. पण बाबा सांगतात तिथे हिरे ज्याच्यामधून वेगवेगळ्या रंगाची लाईट निघते, आपल्याला तिथे ट्यूब्स वगैरे लावायची आवश्यकता नाही. हीरे ही भिन्न भिन्न रंग की ट्यूब्स मुआफिक चमकेंगे. हर एक का महल रंग बिरंगी लाईट से सजा हुआ होगा. सुनील भाई महल दाखवा आम्हाला. हर एक का महल रंग बिरंगी लाइट से सजा हुआ होगा. जैसे यहाँ अनेक आईने रखकर एक चीज अनेक रूप में दिखाते हो, ऐसे वहां की जवारत ऐसी होगी जो ऊपर की सीन एक के बजाय अनेक रूप में दिखाई देगी. बघा महल कसा असेल, किती विशाल, किती सुंदर, आणि त्याच्यावरती खूप सुंदर सुंदर हिरे जवारात लागलेले असतील. हिऱ्या सोन्याचा सुंदर महल, आणि त्याच्यावरती जेव्हा सूर्याची किरण पडतात तेव्हा काय होतं, सूर्याची किरण पडली की त्या एका एका हिऱ्यामधून खूप सुंदर लाईट निघतात वेगवेगळ्या रंगाच्या, आणि संपूर्ण महल बाबा म्हणतात अगदी लाईटनी, प्रकाशाने जसा जगमगत राहील सदैव. दिवसा सूर्यप्रकाश, रात्री सुंदर चंद्राची चांदणी. जैसे यहाँ अनेक आईने रखकर एक चीज अनेक रूप में दिखाते हो, ऐसे वहां की जवारत ऐसी होगी. सोने की लाइट और हीरों की लाइट अर्थात चमक, दोनों के मेल से महल जगमगाता हुआ नजर आएगा. सोन्याची, बाबा म्हणतात सोन्याचा प्रकाश आणि त्या हिऱ्यांची लाईट, ह्या दोघांचा मेळ त्याने देखील बाबा म्हणतात हा महल जो कसा एकदम चकमकेल, झगमगाट होईल, सुंदर लाईट नजर येईल. सूर्य की किरणों से हीरे और सोना ऐसे चमकेंगे जैसे हजारों लाइट्स जल रही है ना. जेव्हा कोणता मोठा प्रोग्राम, तेव्हा आपण काय करतो, खूप मोठे मोठे नाही का ते फोकस लाईट लावतो. तसे बाबा सांगतात सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर एवढी हजारो फोकस सारखी लाईट निघेल, एवढी किरण वेगवेगळ्या रंगाची निघतील. इतनी तारो मना वायर्स आदि की जरूरत नहीं पड़ेगी. बहुत सुंदर प्रकार के आजकल के राजाई फैमिली में बिजलियों की जगमग देखते हो, भिन्न भिन्न प्रकार की लैंप्स की डिजाइन देखते हो. वहां रियल हीरों के होने के कारण एक दीपक अनेक दीपकों का कार्य करेगा. ज्यादा मेहनत नहीं करनी पड़ेगी, सब नेचुरल होगा. भाषा तो बहुत शुद्ध हिंदी होगी. सतयुगामध्ये आपली भाषा कुठली असेल, शुद्ध हिंदी, आणि तिथे आपले शब्द ना खूप लिमिटेड असणार, कमी असणार, कारण तिथे हॉस्पिटल नाही है ना, कारण तिथे कुठली आपल्याला बिमारी नाहीये, तिथे कोर्ट कचेरी नाहीये, बिमारी नाही तर कुठले मेडिकलचे शब्द नाही है ना, भांडण तंटा नाही तर कुठले निगेटिव्ह शब्द नाही. तर आपली तिथे शब्दांची जी डिक्शनरी आहे ना ती खूप लिमिटेड असणार आहे. त्यामुळे आपली तिकडची भाषा खूप शुद्ध, शुद्ध हिंदी आणि कमी,
खूप स्वीट आणि सुंदर अशी आपली बोली शुद्ध हिंदी असेल. हर वस्तु हर शब्द वस्तु को सिद्ध करेगा, ऐसी भाषा होगी. जैसे विदेशियों को आपकी इंग्लंड और अमेरिका कहाँ जाएंगे. बाबा म्हणतात जे बाबाची मुलं आहेत जे विदेशामध्ये राहतात, बाबा त्यांना म्हणतात तुमचा इंग्लंड आणि अमेरिका कुठे जाईल. तर बाबा सांगतात वहा महल नहीं बनाना, महल तो भारत में बनाना. तर बाबा म्हणतात आता जे इंग्लंड आहे ना, अमेरिका हे जे स्थान आहे तर ते नवीन दुनियेमध्ये वहां सिर्फ घूमने के लिए जाना, ते पिकनिकचे स्पॉट असतील. वह पिकनिक के स्थान, घूमने के स्थान होंगे, वह भी थोड़े बहुत होंगे, सभी नहीं होंगे. विमान शुरू किया और आवाज से भी पहले पहुंच गए. म्हणजे बाबा म्हणतात त्या विशेष भारत भूमीवरती विशेष रूपानं स्वर्ग असेल, विशेष रूपानं महल असतील. इतनी तेज स्पीड विमान की होगी. बाबा म्हणतात विमान शुरू किया और आवाज से भी पहले पहुंच जाएंगे. इतनी तेज स्पीड होती. जसं आपण एखाद्याला इथे फोन लावतो, त्या वेळेमध्ये त्या सेकंदामध्ये जे आपला फोन लागतो आणि आपली बातचीत होते, तेवढ्या वेळेमध्ये आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचू ह्या विमानांच्या आधारे. पुष्पक विमान जैसे फोन में बात करते हो ना, इतना जल्दी विमान से पहुंच जाएंगे, इसलिए फोन करने की जरूरत नहीं पडेगी. तर नवीन दुनियेमध्ये आपल्याकडे फोन नसेल, जे आपण इथे फोननी कनेक्ट आहोत ना, तिथे तर आपल्याकडे पुष्पक विमान असेल ज्याने आपण एक दुसऱ्यांना पटकन भेटू. विमान भी फैमिली के भी होंगे और एक एक के भी होंगे. जिस समय जो चाहिए वही यूज करो. अब बैठ गई विमान में. बघा आता बाबा आपल्याला कुठे घेऊन येतात, एकदम लक्ष देऊन ऐका. आता बाबा म्हणतात अब बैठ गई विमान में, अभी सतयुगी विमान छोड़कर बुद्धी के विमान में आ जाओ. आतापर्यंत आपण येणारी दुनिया, येणारं विश्व, येणारा समय कसा असेल, काय असेल ते पाहिलं. बाबा म्हणतात आता त्या नवीन दुनियेच्या विमानामधून इथे बुद्धीच्या विमानामध्ये या. बुद्धि का विमान भी ऐसे स्पीड वाला है, संकल्प की स्पीड का. संकल्प किया और चांद और सितारों से भी परे अपने घर में पहुंच गए. बाबा म्हणतात आता आपल्याला बुद्धीच्या विमानामध्ये बसून आपल्या घरी परमधाम जिथे आपला शिवपिता राहतो, आपलं खरं घर, आत्म्यांचं ठिकाण, बाबा म्हणतात तिथे पोहोचता आलं पाहिजे. ऐसी बुद्धि का विमान सदा एवर रेडी है, सदा विघ्नों से परे है. आता बाबा आपल्याला क्लिअर करतायत की त्या येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये आपल्याला जायचं असेल तर वर्तमान समयी आपण आपल्या मनाला, बुद्धिरूपी विमानाला एवढं सुंदर शुद्ध बनवायचं आहे जे एका सेकंदामध्ये आपण बाबांपर्यंत मन आणि बुद्धीने पोहोचू शकू. जो किसी भी प्रकार का ऍक्सिडेंट न हो. असं नाही की मला जायचं एका ठिकाणी आणि मी जाऊ दुसऱ्या ठिकाणी, मला आठवण ईश्वराची करायची आहे आणि मला कोणता वेगळा संबंधी आठवणीत येऊ. बाबा म्हणतो असं नाही. एवढं आपलं आपल्या बुद्धीला आणि मनाला शुद्ध बनवायचं आहे. जो किसी भी प्रकार का एक्सीडेंट न हो, जाना चाहे परमधाम में और धरती को ही छोड़ न सके या और कोई पहाड़ी से टकरा कर गिर जाए. व्यर्थ संकल्प भी एक पहाड़ी से टकराना है. ईश्वरला आठवण करायची आहे, परंतु बाबा म्हणतात असं नको की बुद्धी एवढी अशुद्ध की त्याच्यापर्यंत पोहोचूच नाही शकणार, मनामध्ये व्यर्थ संकल्प चालत राहतील आणि आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू नाही शकणार. असं नको व्हायला म्हणून बाबा म्हणतात बुद्धिरूपी विमानाकडे लक्ष द्या, अटेन्शन द्या. बाबाच्या श्रीमतावरती चालून, बाबाला आठवण करून मन बुद्धीला एवढं शक्तिशाली बनवा, शुद्ध बनवा. पहले इस विमान पर चढ़ेंगे तब वह विमान मिलेगा. आतापर्यंत आपण जे ऐकलं, बाबा म्हणतात ते विमान त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी आधी आपल्याला काय करायचंय, ह्या बुद्धिरूपी विमानावरती बसायचं आहे आणि आपल्या परमधामची सैर करायची आहे. ईश्वराला भेटायचं आहे, त्याच्याशी सुंदर संबंध जोडायचा आहे, शक्तीने आपल्याला भरपूर करायचं आहे. ते दैवी संस्कार, ते दैवी गुण आपल्याला वर्तमानामध्ये आपल्यामध्ये आणायचे आहे. तेव्हा त्या येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये आपण जाऊ शकतो. तब वह विमान मिलेगा. ऐसे एवर रेडी हो, जैसे स्वर्ग की बातों में हाँ हाँ करते रहे वैसे इन बातों में भी हाँ हाँ करो. बाबा म्हणतात जसं ते ऐकायला किती छान वाटत होतं, तसं हे धारण करण्यासाठी पण आपल्याला एवढीच मजा यायला पाहिजे. आज वतन में स्वर्ग का नक्शा निकाला था, इसलिए आप लोगों को भी सुनाया. ब्रह्मा बाप तैयारी कर रहे हैं ना स्वर्ग में जाने की, तो स्वर्ग के नक्शे निकाल रहे हैं. बाबा तर बाबा
बाबा सांगतात की आता आपल्याला काय करायचं आहे, बाप के साथ स्वर्ग के गेट से पास करेंगे, उसके पास ले लिए। बाबा म्हणतात आपल्याला ब्रह्मा बाबांसारखं दैवी गुणाने संपन्न बनायचं आहे आणि नवीन दुनियेमध्ये ब्रह्मा बाबांबरोबर यायचं आहे। तर ती पास घेतली का बाबा म्हणतात, तर ती पास घेण्यासाठी आपल्याला वर्तमान समयी पुरुषार्थ मेहनत करायची आहे। तर प्रत्येक मुरलीमध्ये बाबा आपल्याला याद प्यार देतात आणि नमस्ते करतात। तर आज बाबा म्हणतात, ऐसे वर्तमान साहबजादे सो शहजादे, प्रकृति के मालिक सो विश्व के मालिक, माया जीत सो जगत जीत, एक संकल्प की विधि द्वारा सिद्धि को प्राप्त करने वाले, ऐसे सर्व सिद्धि स्वरूप, सदा पास रहने वाले और पास हो साथ में पास करने वाले, ऐसे श्रेष्ठ आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते। बाबांनी याद प्यार नमस्ते केल्यानंतर आपण पण सगळे बाबांना याद प्यार देतो, रिप्लाय देतो। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। मुरली आपण सकाळी वाचू किंवा रात्री वाचू, बाबांना आपण याद प्यार आणि गुड मॉर्निंग करतो, कारण बाबा म्हणतात हा संगमयुगाचा जो समय आहे तो नेहमीच सकाळचा, अमृत वेळेचा, ब्रह्ममुहूर्ताचा समय आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी आपण बाबांना किंवा बाबा आपल्याला गुड मॉर्निंग करतात। तर आज आपण पाहिलं की येणारी दुनिया कशी आहे आणि त्या दुनियेमध्ये जाण्यासाठी रोज आपल्याला काय करायचं आहे, मुरली ऐकायची आहे, त्या ईश्वराशी कनेक्ट राहायचं आहे। ज्ञान, योग, धारणा, सेवा ह्या 4 सब्जेक्ट मध्ये आपल्याला चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे। जीवनामध्ये सुंदर दैवी गुणांची, दैवी संस्कारांची धारणा करायची आहे आणि आपण स्वतःला तयार करायचं आहे त्या नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी। आज मी मुरली इथेच थांबवते। आता आपण सगळे मिळून आपसामध्ये संभाषण साधणार आहोत, है ना। त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं की रोज तुम्ही मला ऐकता, तर आज प्रत्येकाला तुम्हाला बोलायचं आहे, प्रत्येकाला तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, तुम्ही कुठे राहता आणि त्याचबरोबर तुम्हाला हे कोर्सचा मेसेज किंवा हे कुणाकडून कळलं ते तुम्ही शेअर करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये काय वाटलं आहे ना, आणि तुम्ही जर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा परिचय दिलात तर तुम्हाला ही प्राप्ती होईल की आम्ही विचार करत आहोत तुमचा सगळ्यांचा, जे कोणी ह्या कोर्समध्ये पार्टिसिपेट झालं, ज्यांनी हा कोर्स केला आहे ना झूम ऍपद्वारे किंवा युट्यूबद्वारे, तर त्यांचा आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत। कारण हे लॉकडाऊन अजून काय झालं, 15 दिवस 19 दिवस, हे 15 दिवस तुम्हाला त्या ग्रुपच्या द्वारे आध्यात्मिक ज्ञान दिलं जाईल। रोज तुम्हाला वेगवेगळ्या रीतीनं मुरली वाचली जाईल, सांगितली जाईल, तर तुम्हाला कनेक्ट राहण्यासाठी ईश्वराचं ज्ञान आणखीन घरी बसून तुम्ही घेत राहावं, ही एक सुंदर इच्छा आहे ना आमच्या मनामध्ये आहे। तर तुम्ही प्रत्येकानं थोडे तुम्ही असं मनामध्ये संकोच नका करू, जे कोणी तुम्ही बोलला नसाल, आमच्या बरोबर इंटरॅक्ट नसेल केलं, तर खरंच ही खूप सुंदर सुवर्ण संधी आहे, तर तुम्ही इंटरॅक्ट करा। आता हे सगळं कोऑर्डिनेशन करण्यासाठी मी रेश्मा बहनला आमंत्रित करते। शांती। थँक्यू दीदी। थँक्यू। आज दीदींनी आपल्याला ईश्वराचे महावाक्य म्हणजेच मुरली काय आहे ते आपल्याला समजवलं देखील आणि ऐकवलं देखील। तर आज आपण मुरली ऐकली, आने वाली दुनिया कैसी होगी, है ना। आज जे विश्वाचं चित्र आपण पाहत आहोत, कलियुग अगदी अतीकडे आहे आणि अशा वेळेस परमात्मा आपल्यामध्ये एक आशेची किरण जागृत करतात की ज्या प्रकारे रात्र येते तर त्यानंतर नक्कीच दिवसही येतो, दुःख गेले की सुखही नक्कीच येतात, कुठलीही गोष्ट ही कायम नाही, परिवर्तन हाच सृष्टीचा नियम आहे। तर येणाऱ्या त्या सुंदर दृश्याचं, त्या सुंदर चित्राचं दृश्य दीदींनी आपल्याला मुरलीच्या द्वारे दाखवलेलं आहे की येणारी ती सृष्टी इतकी सुंदर सृष्टी असणार आहे। आणि म्हणूनच म्हटलं जातं, आपण इतक्या कथा ज्या ऐकत आहोत, राम, सीता, लक्ष्मण, राधे कृष्ण, ते यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही आशंका
व्यक्त केल्या जातात की हे होते की नव्हते, तर का नव्हते. ते देवी देवता होते आणि त्यांचं ते स्वरूप जे आहे, त्यांचं ती दिव्यता जी आहे ती आपणाला नेहमी सत्कर्म करण्यासाठी प्रेरित करत आहेत. तर तेही मनुष्य रूपात असलेले देवी देवताच होत. तर आज जी मुरली आपण ऐकली ती त्याच युगाचं पुन्हा कलियुगी सृष्टी जाऊन आता पुन्हा सतयुगी राज्य येणार आहे. तर मुरली जी आहे, ज्या मुरलीला आपण म्हणू की ते परमात्मा पिताने आपली स्नेह रूपाने केलेली पालना आहे. शिक्षक रूपाने आपल्याला आपण जे भ्रष्ट झालो आहोत त्या जीवनाला श्रेष्ठ बनवण्याची शिक्षा आहे. सद्गुरु रूपाने आपली सद्गती करणारी ती मुरली आहे. ही मुरली म्हणजे आशाचा किरण होय, सद्गतीचा मार्ग होय आणि आपल्या जीवनात आपल्या जीवनासहित संपूर्ण विश्व परिवर्तन करण्याचा तो उपाय आहे. मुरली एक औषध सुद्धा आहे. रेश्मा बहन, हा तुम्ही एकेकाला अनम्यूट करून त्यांचे संभाषण करा ना, बरोबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे मुरली काय आहे ते आपण जाणलंच आहे आणि दीदी ज्या प्रकारे आपल्याला सांगत आहेत की प्रत्येकाने आपली जी आहे आज 9वा दिवस आहे आपला आणि आपण जे काही ऐकत आहोत तर आपण सगळ्यांनी इथे जे आहोत त्यांनी एकेकांनी अनम्यूट व्हायचं आहे आणि जे नसतील त्यांना अनम्यूट केलंही जाईल. त्यांनी आपला परिचय द्यायचा आहे आणि कुठून तुम्ही आला आहात, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबरही मिळाला तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍडही केलं जाईल. सहदेव परुळेकर मला वाटतं हा मी बोलते. हॅलो हॅलो हा ऐकायला येतं ना? हा 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 मी मिसेस परुळेकर बोलते, शिल्पा परुळेकर. हा माझा फोन नंबर मला देऊ का? हा द्याल तर मग मला व्हॉट्सअप मध्ये ऍड करता येईल. हा हा परुळेकर आपण अंधेरीवरून बोलताय हा का? मी हॅलो. अंधेरी वेस्ट हा हा अंधेरी वेस्ट. हॅलो हा बोला. हॅलो येतो ना मला तुम्ही ऐकायला आवाज? चॅट बॉक्स वरती जिथे रेश्मा लिहिलेला आहे तिथे फक्त तुम्ही प्रायव्हेट मध्ये तुमचा नंबर टाकू शकता जर तुम्हाला हा पब्लिकली हा शेअर नसेल करायचा तर. नाही मी आता सांगते ना माझा नंबर. तुम्ही तुमचा नंबर शेअर करून द्या तर हा बरं होईल. एक मिनिट हा. बरं, अन्यथा आमचा नंबर ही आहे. ठीक आहे, सांगा तुमचा नंबर. 996 996 परत 996 996 84 84 24. 24. हा त्याच प्रकारे आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे हा तो 2 दिवसापासून आम्ही शेअर करत आहोत. एक मिनिट सांगते, एक मिनिट तो मला सुद्धा तुम्ही जरा तुम्हाला शेअर सांगा केला जाईल. आणखीन परुळेकर तुम्हाला काही म्हणायचं आहे का? मला आधी काही प्रश्न परत आहेत? नंबर सांगा परत. तुमचा नंबर जरा मला परत द्या आज. हा त्यांना हॅलो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा ऍड बोला. करून त्यांना आपला नंबर मिळून जाईल ताई. हो हो मिळून जो जाईल ना? हा 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 हो हो हा नक्की मिळेल. आणखीन तुम्हाला या हा मी सत्राबद्दल आता म्हणजे प्रश्न विचार. मी आता नेहमीच कनेक्ट आहे तुमच्या बरोबर. हम्म. हॅलो हा बोला. हा मी नेहमीच आहे कनेक्ट. मी आता अंधेरी वेस्ट तुमचं ब्रांच आहे ना, अंधेरी वेस्ट ब्रांच? हा 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 हॅलो तिथे मी तुम्हाला आम्ही लॉकडाऊन संपल्या ऍड्रेस पाठवून देऊ. तिथे लॉकडाऊन नंतर मी जॉईन करणारच आहे. म्हणजे अंधेरी वेस्ट 4 बंगल्याला एक ब्रांच आहे आणि एक स्टेशन जवळ ब्रांच आहे तुमची. हो तर जागृती मॅडमला मी भेटून आली होती तिला. हॅलो ओके बोला. ओके हा मग तिथे मी पण देऊ हा तर की लॉकडाऊन नंतर तिथे मी आपण याच्यावरती संवाद साधूया शिल्पाबेन. हा वेळेची सीमा आहे. ठीक आहे ठीक आहे. ह्या ग्रुपमध्ये विनीत भाई आहेत. विनीत भाई जे हा अगदी हा पहिल्या दिवसापासून ऐकत आहेत. विनीत भाई हा तुम्ही स्वतः अनम्यूट करा. हा हा ठीक आहे ठीक. दीदी त्यांनी व्हॉट्सअप केलेलं आहे. ते प्रोफेसर ओके. आहेत आणि अमरावती मधून आहेत. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबरही पाठवलेला आहे. ते मी नोट डाऊन ओके. करून घेते. तरीही विनीत सिन्हा तुम्हाला हा, काही इथे हा, शेअर करायचं असेल तर नक्की अनम्यूट व्हा. ठीक आहे दीदी, आपण पुढे जाऊया.
इथे ओम अजून एक शांती नंबर आहे. भाई. ओम शांती दीदी. हा, ओम शांती. ओम शांती. मी मागच्या 7-8 दिवसापासून आपल्या क्लासला अटेंड करतोय मी. हा हा. ऐकून छान वाटलं मला. माझ्या घरी माझे आई वडील ओम शांतीमध्ये आहे ऑलरेडी 4 वर्षापासून. व्हेरी गुड. त्यांनीच सुचवलं मला हे जॉईन करायला. मी आणि माझ्या मिसेस दोघेही करतोय जॉईन 8 दिवसापासून मागच्या. व्हेरी गुड. खूपच छान. चांगलं वाटलं ऐकून. म्हणजे फार म्हणजे थोडंसं अगोदरचं बॅकग्राऊंड होतंच म्हणजे आम्हाला आईबाबांचं ऐकून छान वाटलं. मी इकडे रामागी इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे. अच्छा, ओके. सोबतच माझा नंबर पण पाठवला आहे दीदींना. ठीक आहे. तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू आणि जेव्हा हे लॉकडाऊन संपेल त्यानंतर तुम्ही जरूर जे जवळचं तुमच्या सेंटर असेल तिथे रेग्युलर जावा. हो, नक्कीच. ह्या सुंदर प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती दीदी. ठीक आहे दीदी. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत सहदेव भाई. हे देखील अगदी पहिल्या दिवसापासून ऐकत आहेत. सहदेव भाई, ऐकताय तुम्ही माझा आवाज? दीदी त्याच परुळेकर, त्यांच्याशी बोलणं झालंय आपलं. इथे दुसरे जे आहेत शिल्पा म्हणून, त्यांना आपल्याला विचारावं लागेल. त्या बोलल्या आपल्याशी. शिल्पा भाई. नाही, हॅलो. हा, मी शिल्पा बोलते. ठाण्याहून शिल्पा चौधरी. मी लॉयर आहे आणि मला माझ्या नंदेकडनं, सिस्टर इन लॉ माझ्या, त्यांच्याकडनं हे मिळालं आणि मला बरेच वर्ष झाले करायची इच्छा होती, परंतु अगदी हे माझं प्रोफेशन आणि ह्याच्यामुळे मला सेंटरला जाताच येत नव्हतं. पण या लॉकडाऊनचा एक फायदा झाला की मला तुमच्याशी कनेक्ट होता आलं आणि आजच मी माझ्या नंदेला सांगितलं तर त्यावेळेला तुला खूप चांगली संधी मिळाली आणि एक म्हणजे तुम्ही खूप लकी आहात की आज तुम्हाला लॉकडाऊन मध्ये सुद्धा घरी बसून तुम्हाला ऐकायला मिळते आणि तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालाय. म्हणजे तू खूप लकी आहेस आणि मलाही खूप बरं वाटलं की बरेच दिवसापासून माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली की बाबांनी माझी इच्छा इथे घरात बसून पूर्ण केली. खूपच पुण्य जमा होतं तुमचं जे घरी बसून तुम्हाला एवढं छानपैकी म्हणजे माझी मनात इच्छा असूनही मला जाता येत नव्हतं, अटेंड करता येत नव्हतं आणि अगदी लॉकडाऊन मध्ये त्यांनी मला व्हॉट्सअपला फक्त पाठवलं की हा मेडिटेशनचा कोर्स सुरू होतोय आणि मी म्हटलं नाही आता करायचा, ह्या संधीचा फायदा उचलायचा आणि 8 दिवस मी पूर्णपणे करते आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमच्याशी कनेक्ट होऊन खूप सुंदर वाटलं. म्हणजे मनात पण खूप अगदी शांत आणि खूप छान वाटलं आणि पुढेही मला हे मेडिटेशन वगैरे करायचंय. तर मला एक विचारायचं होतं, हे मेडिटेशनचं टायमिंग तुमचं ब्रह्ममुहूर्तावर वगैरे किंवा संध्याकाळचं आहे का काही स्पेशली? ऍक्च्युली नाही, कोणत्याही सेंटरला तुम्ही सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 8 ह्या वेळेमध्ये जाऊ शकता. आणि जे आज आपण मुरली ऐकली, हे रेग्युलर मुरलीचे क्लास सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येक आश्रमवरती चालतात. सकाळी 7 ते 8 हे तर अगदी भारतामध्ये ऑफिशियल टायमिंग आहे. बाकी संध्याकाळचं जे टायमिंग आहे ते प्रत्येक ठिकाणी थोडासा फरक राहतो. काही ठिकाणी 5 ते 6, काही ठिकाणी 6 ते 7 असं वेगवेगळं. तर तुम्ही तुमच्या सेंटरला भेट देऊन थोडंसं कनेक्ट होऊ शकता. पण मी म्हणते सेंटरला जर नाहीच जमलं कारण बिझी शेड्यूल असतं तर रेग्युलर जमणार नाही तर मग त्याच्यासाठी रेग्युलर जरी तुम्हाला नाही जमलं तरी आठवड्यातून तुम्ही 2 दिवस किंवा 1 दिवस गुरुवार जेवढं होईल तेवढं टच मध्ये राहणं. त्याचबरोबर तुम्ही त्या बहिणींशी भेटला, तुमचं तिथं कनेक्शन झालं तर म्हणजे मेनली प्रोग्राम्स असतात, काही विशेष दिवस असतात तर ते तुम्हाला इन्फॉर्म करत राहतील आणि मग तुम्ही तिथे कनेक्ट राहाल. तर त्या सेंटरशी कनेक्ट होणं, तिथे भेट देणं थोडंसं खूप गरजेचं आहे. कारण आध्यात्मिक सस्टेनन्स जो आहे तो सेंटरच्या थ्रू मिळतो. मेन तिथूनच मिळेल, ते तर आहेच. बरोबर आहे. धन्यवाद आणि तुमचे विचार वगैरे खूप सुंदर वाटलं. हे सगळे ईश्वराचेच हो, तुम्ही एक माध्यम ठरलात. बरोबर. ओम शांती. माझा नंबर मी व्हॉट्सअप करते दीदींना. धन्यवाद दीदी. आणि ब्रह्मकुमारीचे 2 चॅनलही आहेत. ओके. ब्रह्मकुमारीचे कार्यक्रम देत असतात. तर एक आहे पीस ऑफ माइंड आणि दुसरा आहे तुम्ही व्हॉट्सअपला ते डिटेल्स देऊन ठेवाल आम्हाला. आम्ही त्या ग्रुपवर पाठवू. हो, धन्यवाद. इथे अजून एक रेडमी म्हणून एक नंबर आहे, त्यांचं नाव आलेलं नाहीये. तर हा रेडमी त्यांचाही नंबर असेल, त्यांनी कृपा करून अनम्यूट करावं स्वतःला, तर आम्हाला तुम्हाला ऐकता येईल. ओम शांती. तुम्ही आम्हाला ऐकत आहात? रेडमी नावाने तुमचा आम्हाला नंबर इथे दिसत आहे.
तुम्हाला आमच्याशी संवाद साधण्याचा खूप चांगला चान्स आहे. नाही, काही रिस्पॉन्स दिसत नाहीये. सुनील भाईंना विचारा युट्यूब वरती कोणाचं काही रिप्लाय आलेला आहे. हा, एक मिनिट दीदी विचारते. ओम शांती. दीदी सुनीलबाईंचा रिप्लाय नाहीये. ओके, मग आपण इथेच थांबूया. मला आज विशेष रूपानं सांगावंसं वाटतं. तुम्ही सगळे आमचा धन्यवाद करत होता, पण आम्ही देखील तुमचा धन्यवाद विशेष रूपानं करतो, कारण तुम्ही कनेक्ट झाला तर आम्हाला खूप सुंदर सेवा करण्याचा चान्स मिळाला. आणि त्याचबरोबर मी मध्येही बोलले होते की प्रत्यक्ष रूपात मी तुम्हाला इथे समोर दिसत असले तरी पाठीमागं खूप मोठी टीम आहे. हे टीम वर्क आहे, जे कनेक्ट होणं टेक्निकली. तर ह्याच्यामध्ये एक खूप छोटा आमच्याकडे कुमार आहे शुभम म्हणून. त्यांनी खूपच छान पद्धतीनं ही सेवा केली. प्रत्येक दिवशी आम्ही ऑनलाईन यायच्या आधी अगदी 4:15 पासून 6:45 पर्यंत तो झूम ऍप वरती ऑनलाईन राहायचा. जे काही गायडन्स असेल प्रत्येकाला द्यायचा, हे करा ते करा. तर खूपच छान त्यांनी हा सेवेचा वाटा उचललेला आहे आणि सहयोगाचे योगदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या आदरणीय भाई सुनील भाई हे देखील टेक्निकली रीतीने आपल्याला खूप मदत करत आले आणि त्यांच्या सहयोगामुळेच आपण एवढ्या छान पद्धतीनं ऑनलाईन कोर्स करू शकलो. कारण आम्ही बहिणी तर ऑनलाईन कोर्स करवण्यासाठी बिलकुल अनुभवी नव्हतो. ईश्वराने आम्हाला हा ऑनलाईन कोर्स करण्याची अगदी प्रथमच संधी दिली. तर ह्याच्यामध्ये हे IT प्रोफेशनल ज्यांचा खूप वर्षांचा अनुभव आहे त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सहयोग दिलं. तर मनापासून आम्ही त्यांचं देखील आभार मानतो. आणि त्याचबरोबर रेश्माताई, जिचा आवाज तुम्ही सुरुवातीला आणि लास्टला खूप छान शब्द आणि तुमच्याशी तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी ती निरंतर तुम्हाला मदत करत आली. त्याचबरोबर मध्ये मध्ये देखील प्रोग्राम मध्ये कनेक्ट करण्यासाठी काही वरती खालती झालं तर अगदी लक्ष ठेवून त्याचं पालन करणं किंवा दुसऱ्यांकडून करून घेणं, हा खूप सुंदर मदतीचा वाटा देखील तिने उचलला. तर आपण सगळेजण तिला देखील धन्यवाद करू की अशाच प्रकारे भविष्यामध्ये देखील सगळेजण, आता तुम्ही देखील हेच म्हणेन की तुम्ही देखील पुढे जाऊन सेंटरला जाऊन ह्या परिवाराचे सदस्य तर बनलाच आहात, परंतु सुंदर ईश्वरीय सेवाधारी बनून तुम्ही देखील ह्या विश्वामध्ये जे बाकी राहिलेले मनुष्य आत्मे आहे, ज्यांच्यापर्यंत हे सुंदर ज्ञान अजून पोचलेलं नाही, ईश्वराचा परिचय पोचलेला नाही, तर ते देखील तुम्ही कार्य कराल आणि भविष्य काळामध्ये तुम्ही देखील ईश्वरीय सेवाधारी बनाल. ही सुंदर सदिच्छा आणि आध्यात्मिक प्रवास तुमचा असाच पुढे जात राहो. ईश्वराबरोबरचं तुमचं कनेक्शन आणखीन प्रगट होत जाओ. ईश्वराकडून तुम्हाला खूप उच्च श्रेष्ठ प्राप्ती आणि सुंदर अतिंद्रिय सुखाची प्राप्ती हो, ही सदिच्छा. आणि त्याचबरोबर जसं तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुप आम्ही बनवणार आहोतच, तर त्यानुसार त्याच्या माध्यमाने देखील जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही ना काही पालना देण्याचा जरूर प्रयत्न करू. तर आज इथेच थांबूया. ओम शांती. ओम शांती दीदी. युट्यूब वरून एक फक्त मेसेज आहे संजय पिठे यांचा. त्यांनी सत्युगी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल धन्यवाद केलेला आहे. ती एक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तर ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. ओम शांती. ओम शांती.
7.